गतिशील आहे, डायनॅमिक आहे. त्यामुळे आता मी काहीतरी इमोशन तयार करली किंवा काही परिस्थितीमुळे माझी झाली, ती इमोशनला फ्लो होणं, कारण ती नष्ट होणारी गोष्ट नाही आहे. आणि मी बहुतांशी जसं आपण मोठे होतो, वी ट्राय टू सप्रेस आवर इमोशन्स बिकॉज देर इज नो वे आउट. वी थिंक दॅट देर इज नो वे आउट. मला राग आलाय, माझ्या जवळच्या माणसानं मला ट्रिगर केलंय की कुठली नको असलेली गोष्टीमुळे मी हर्ट झाले किंवा हर्ट झालोय. पण ती अशी परिस्थिती नाही आहे की अनफॉर्च्युनेटली आपली सोशल सिस्टीम अलाव नाही करत की राग आला की फाडफाड बोलून टाक. आपल्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत ना की ज्या कल्चरली योग्यच आहेत, त्यामुळे तर नातेसंबंध आणि समाज व्यवस्था टिकून आहे. जे अतिशय भडक पद्धतीनं राग आणि कृतीतनं व्यक्त करतात ते तर मग तुरुंगात आहेत बऱ्याच. तुम्ही गेलाय किती जण तुरुंगात? नाही जात ना आपण कुठे कुठे फिरायला जातो, महाबळेश्वर एकदा पाहुणचार घेऊन यायला हरकत नाही. मी गेलो 3-4 आणि माझ्या प्रोफाईलमध्ये सांगितलं नाही की माझी दुसरी बाजू की आम्ही कैदी बांधवांसाठी पण सेमिनार घेतो, घाबरू नका, एवढा पण वाईट नाही. पण तिथे सगळ्यात चांगला ऑडियन्स मिळतो, खरोखर ऑडियन्स. असं नाही की ते फक्त बाहेर जाऊ शकत नाही, कारण त्यांना इतका पश्चाताप होत असतो त्यांचं कुटुंबाप्रती हे झाल्यावर. पण एक इमोशन, कुणाला मारायची इमोशन, खोटी सही करायची इमोशन, जी काही इमोशन ज्याच्यावर त्यांनी हेल्दी कंट्रोल किंवा हे नाही ठेवलं, त्या घटनेमुळे ते, नाहीतर तसं बघितलं तर 2 मिनिटानंतर ते, म्हणून म्हणतात ना अँगर इज अ मोमेंटरी इन्सॅनिटी. एका क्षणाचं वेळ आहे. कुठल्याही ह्या भावना ज्या आहेत निगेटिव्ह ह्या एक्स्ट्रीम लेवलला, ते त्या क्षणापुरत्या असतात. त्याला मारायचं, सोडणार नाही, सोड मला आपण लोक करायचं. आणि असं काय होतं म्हणून म्हणतात ना रागाला माणसं मोठ्यानं का बोलतात, कारण ते आतून लांब गेले असतात, इमोशनली लांब डिस्टन्स झालेलं असतं. त्यामुळे त्यांचा आवाज पोचत नाही, जवळ आहे पण आवाज वर करतात, कारण आतून डिस्टन्स झालेलं. पण आपल्या याच्या दृष्टीनं इमोशन, आज जगात हा रिसर्च पण झाला की इमोशनल इंटेलिजन्स, त्याच्यावर अनेक लोकांनी खूप रिसर्च केलेला आहे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीने. पण भावनिक बुद्धिमत्ता EQ ज्याला इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो, तो IQ बुद्ध्यांकापेक्षा जास्त महत्त्वाचा. असं नाही की बुद्ध्यांक कमी महत्त्वाचा आहे, पण क्वालिटी ऑफ लाईफ जो आपला विषय हॅपीनेस, कारण अति 2 हुशार लोक ज्यांचं इमोशनल इंटेलिजन्स कमी आहे पण बुद्ध्यांक जास्त आहे, ते जास्त आनंद घेऊ शकत नाही स्वतःच्या जीवनात पण आणि नात्यामध्ये. का? कारण प्रत्येक ठिकाणी लॉजिक येतं आणि खूप लॉजिक वापरून जीवन एकदम शुष्क होतं. म्हणजे आईस्क्रीम खा, त्याच्यात किती कॅलरीज आहेत, त्याच्यामध्ये काय काय होईल, याच्यात किती बॅक्टेरिया असतील आणि कधी 6 महिने एक्सपायरी डेट याची काय. खूप लॉजिकनं आपण आयुष्य जगायला लागलो. लहान मुलं आनंदी का असतं? कारण त्याचा राईट ब्रेन जास्त ऍक्टिव्ह असतो. त्याचा राईट ब्रेन म्हणजे जो इमोशन्स, इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी, जे हॅपीनेसकडे नेणारे विषय आहेत ते त्याचे जास्त मोठे असतात. लेफ्ट ब्रेन आवश्यक आहे व्यवहारात जगायला, त्याच्यात लॉजिक येतं, आर्ग्युमेंट येतं, रिझनिंग येतं, हे सगळं आवश्यक आहे, सिस्टीम येते. पण बॅलन्स, हार्ट आणि हेडचा बॅलन्स म्हणतो ना, तर इमोशन ही एनर्जी आहे, त्याला मोशन आहे. पण आपण तिथे त्यावेळी इमोशन व्यक्त करू शकत नाही. इव्हन काही वेळेला पॉझिटिव्ह इमोशन पण आपल्याला व्यक्त करायला समाज अलाव करत नाही, किंवा आपण असं मानतो की हे चुकीचं आहे असं वागणं. म्हणजे एकदम तुम्हाला आनंदाची बातमी मिळाली, तुम्हाला नाचावं असं वाटतं, पण आपण घरामध्ये नाचू का असं, किंवा ऍक्च्युली केलं पाहिजे आयडियली. त्यावेळी ती इमोशन जगू शकलो तर बरंचसं आपल्याला, त्याचं म्हणतो ना की त्यावेळी आपण रद्दी दिली तर ते साठणार नाही, अडगळ साठत नाही. आता आपली भावनिक अडगळ साठलेली आहे. भावनिक अडगळ का साठली आहे? कारण आपण त्यावेळी ती रिलीज नाही केली. कारण बऱ्याचदा जसं तुम्ही म्हणालात की पॉझिटिव्ह थिंकिंग विषयी खूप सांगितलं जातं, जे आवश्यकच आहे, पण निगेटिव्ह इमोशन कशा रिलीज करायच्या याविषयी फार कमी सांगितलं जातं. कारण आपण ते पॅटर्न फॉलो करतो. आपले आई बाबा, जवळचे लोक, बहीण भाऊ, ज्यांना आपण कळत नकळत रोल मॉडेल सारखं मानतो, ते कसे पॅटर्न व्यक्त व्हायचे तो आपण नकळत अडॉप्ट करतो, तो आपण स्वीकारतो, आणि तसंच आपल्याला जीवन वाटायला राईट. सो जसं आपण बी पेरतो शेतीमध्ये आपण सिंपल काय करतो, पहिल्यांदा घरामध्ये पण गार्डनिंग करताना काय प्रोसेस आहे, म्हणजे आपण फॉर्च्युनेटली ॲग्रेरियन बॅकग्राऊंडचे लोक आहोत, शेती नसली तरी आपल्याला माहिती बेसिक काय केलं जातं, मशागत केली जाते, आणि काय केलं जातं, तण काढलं जातं. व्हेरी गुड. चांगलं बियाणं, चांगलं बी जे आहे ते आपण पेरतो, आणि त्याला मग खत पाणी घालून त्याचा एक, आणि
असं नाही की रोज काढून बघतो अरे आलं की नाही आलं की. पेशन्स लागतो, पाणी घालावं लागतं, अरे खत पाणी घालावं लागतं. आणि कतलं बी आहे, कुठलं झाड लावले, आंबा आहे, नारळ आहे का, आपण ते किल्ल्याला लावतो ना ते हळी वगैरे टाकून फास्ट येतं ते मोहरी वगैरे, राईट. सो त्याला वेळ लागत नाही. तसंच प्रत्येक थॉटची पण एक सायकल असू शकते. विचार रुजवण्यासाठी पहिल्यांदा काही निगेटिव्ह विचार आणि धारणा किंवा इमोशन्स आपल्याला अपरूट करणं, पण तण जसं तुम्ही छान म्हटलं काढणं गरजेचं आहे. तसे कुठले विचार निगेटिव्ह पॅटर्न मला आता काढून टाकणं गरजेचं आहे. जे माझं जसं लहानपणीचा ड्रेस बसत नाही तसे ते मला आता काढून टाकले पाहिजे. त्यामुळे आजचा तुमचा एक होमवर्क आहे, तो सगळ्यांनी करायचा आहे. आणि ते करायला वेळ लागू शकतो, पण तो वेळ काढून तुम्हाला करायचा आहे. तर काही मी जस्ट टायटल देतो, तुम्ही पेन पेपरनं किंवा डोक्यात ठेवू शकता किंवा तुम्ही ग्रुपवर नंतर. हां येस. ओके, इथे जास्त अभ्यास देणारा गुरुजी नाही, काळजी करू नका. पॉईंट्स लिहायचे. ओके, सगळ्यांना मिळाले पेमेंट पेपर. ओके, सो आता तुम्हाला फक्त आयुष्याच्या जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्यातून आपलं क्वालिटी ऑफ लाईफ ज्यावर अवलंबून आहे, त्या प्रतीच्या काय माझ्या विशेष करून लिमिटिंग बिलीफ आहेत ते घरी जाऊन करायचं आहे. कारण आता त्याला बराच वेळ द्यावा लागेल आणि ही ऑनगोईंग प्रोसेस आहे, एका दमात होणारी नाही, हे पण मला मान्य आहे. तर फक्त पॉईंट लिहू शकता की एक आहे, आणि हे फक्त स्वतःविषयी आहे, लोकांच्या काय धारणाचे आपल्याला घ्यायचं नाही, इथं स्वतःविषयी की आरोग्य, माझं आरोग्य, पहिल्या या सगळ्याला माझं कॉमन की माझं आरोग्य याबद्दल माझ्या काय धारणा आहेत. मी सारखा आजारी पडतो, किती औषधं घेतली तरी लागूच पडत नाही, मला कायच होत नाही, मी एकदम फिट अँड फाईन आहे. पण इथे थोडं लिमिटिंग लिहायचं की आरोग्य असेल, नाती, रिलेशन्स, आणि ते विशेष करून ज्यावर आपला हॅपीनेस अवलंबून आहे, क्लोज नाती, म्हणजे पती पत्नी असेल, मुलं असतील, इमिजिएट जे क्लोज याच्यामध्ये नाती. रिलेशनशिपबद्दल माझ्या काही मर्यादा धरणाऱ्या धारणा आहे. पैसा, मनी, पैशाप्रती काय किती कमवलं तरी पुरतच नाही, घरी भरपूर पैसा पण माझ्या हाताला काही लागत नाही, काही असू शकतं. पॉझिटिव्ह असलं तर चांगलंच आहे, पण इथे आपला पॅटर्न, आपल्याला निगेटिव्ह कुठला आहे तो शोधायचा आहे, म्हणून हा ऍक्टिव्हिटी आहे. ओके, नाती असेल. जेंडर, जेंडर म्हणजे काय आहे, ज्याला आपण बायोलॉजिकल सेक्स म्हणतो की मेल आणि फिमेल. याचा अर्थ असा नाही की तुम्ही महिला किंवा पुरुष आहे म्हणजे तुमचे पुरुष किंवा महिलांविषयी एकसारख्याच धारणा असतात. पुरुषाच्या पुरुषाप्रतीच्या पण धारणा वेगळ्या असू शकतात, स्त्रीच्या पण स्त्रीविषयी धारणा वेगळ्या असतात, आणि स्त्रीच्या पुरुषाविषयी पण वेगळ्या धारणा असतात. म्हणजे दोन्ही द्यायचं, मी पुरुष आहे म्हणून मी पुरुषाविषयी द्यायचं नाही असं नाही. कारण का आपल्या प्रती काहीतरी बिंबलेलं आहे, पुरुष म्हणजे असाच पाहिजे, स्त्री म्हणजे अशीच पाहिजे, आणि ऑपोजिट काय आहे, राईट. सो तो एक आहे. यश किंवा सक्सेस याविषयी माझ्या काय धारणा आहेत की झालं की याच्यावर आता सक्सेस म्हणजे काय असणार आहे, की आता माझ्याकडे सक्सेससाठी काही आता स्कोप नाही आहे असं वाटतं, किंवा काय कधी कधी त्याची गरज पण नाही वाटणार. आता काय झालं की सगळं आधीच आपण आईन युद्धात राजीनामा ठेवतो तसं. आणि काय असेल तुम्हाला वाटतं अजून पण तुम्ही तुमचं पण ऍड करू शकता. इवन मी म्हणेन गॉड किंवा रिलिजन याविषयी पण धारणा असतात. इथं मी कुठल्या श्रद्धेला चॅलेंज करत नाही आहे, पण काही धार्मिकतेच्या धारणा ज्या आपण चुकीच्या घेतल्या की देव म्हणजे, लहानपणी मी ऐकलं तुम्ही, मला ते अजून पण असं येतं, इनोसेंटली असं येतं की देव बाप्पा पाप करेल. आपण दुसऱ्याला, लहान मुलांना भीती, असं वागू नको,
आणि आपल्याला तर वाटतं की मग एक प्रेमळ, सर्वव्यापी, काय म्हणतात, ऑल लव्हिंग, ऑल अकोमोडेटिव्ह अशा देवाची प्रतिमेपेक्षा आपण गॉड फिअरिंग बनतो. गॉड किंवा देव या संकल्पना आपल्याला जड वाटायला लागतात. पण खरं तर सगळ्या धर्मामध्ये देव ही एक, किंवा ईश्वर किंवा ती शक्ती आहे, ती क्षमा करणारी, पास्ट न बघणारी, स्वीकार करणारी आहे. पण बऱ्याचदा मंदिरात जायच्या आधी आपली गिल्ट चालू होते की मी कुठं कुठं चुकलो. पण अर्थात हेल्दी गिल्ट असणं चांगलं आहे, पण गिल्ट एवढी असू नये की आपण परफॉर्मन्सच आपला चॅलेंज म्हणतो. सो हा एक धारणा असते. आणि काही तुम्ही तुमचं ऍड करू शकता. मी आता ठळक बघितले, अजून एक दोन स्किप पण झाले असते. पण हा होमवर्क का गरजेचा आहे इथं आपल्याला कळतं. जसं डॉक्टर, आता कोविड आहे की नाही कसं कळतं, प्राथमिक लक्षणांना पण कळतं. पण काय, आता फॉर्च्युनेटली आपण पॉझिटिव्ह टप्प्यात यायला लागलो, पण तरी HRCT स्कॅन किंवा हे ते टेस्ट करतात, जेणेकरून मग एक्झॅक्ट लक्षात येतं की किती काउंट टाईम आहे की नाही. राईट. तसं माझ्या धारणा जोपर्यंत निगेटिव्ह, डायग्नोसिस खूप महत्त्वाचं असतं मेडिकलमध्ये, कारण मग तिथं लाईन ऑफ ट्रीटमेंट त्यानुसार ॲक्शन ठरत असते. तसं माझ्या आयुष्यामध्ये जर माझ्या निगेटिव्ह इमोशनचा डायग्नोसिस मी केला नाही तर मला कशावर काम, जसं शत्रू सगळ्यात अवघड कधी आहे पकडण्यासाठी, जेव्हा तो शत्रू नेमका कुठे लपला आहे, कुणाच्या रूपात आहे. आपल्या सैन्याच्या रूपात असं तर सगळ्यात डेडली शत्रू असतो, फितूर झालेला. तसं आपला शत्रू, इथे शत्रू म्हणण्यापेक्षा माझं चॅलेंज कळणं मला गरजेचं आहे. आणि ते एकदा लक्षात यायला लागलं की इथं मला काम करायचं, तर आपल्याला एनर्जी, कारण 60,000 70,000 तुम्ही जसं म्हणतात विचार बदलणं इतकं सोपं नाही आहे. पण कुठे काम करायचं, कारण सगळेच विचार काय आपले निगेटिव्ह नाही आहेत, सगळे इमोशन्स काय आपले निगेटिव्ह नाही. कुठले इमोशन मला माझ्या क्वालिटी ऑफ लाईफमध्ये ब्लॉक करते. जसं रिलेशनबाबत पण काही लिमिटिंग धारणा असतात की आता काही खऱ्याचा जमाना नाही, कुणावर विश्वास ठेवू नये, काही पण धारणा असतं की. पण आयुष्य तसंच असलं पाहिजे असं काही नाही. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट काय, इमोशन आणि थॉटचा आपण ठरवलं तर ते आपण बदलू शकतो. पण बऱ्याचदा आपण मान्यच करत नाही की माझ्यामध्ये ती ताकद आहे बदलण्याची. बऱ्याचदा तो रिमोट कंट्रोल आपण लोकांना आणि परिस्थितीला देऊन टाकला जातो. आणि विक्टीम वाटून घेण्यामध्ये आपल्याला एक थोडंसं कुठंतरी एक वेगळं सॅटिस्फॅक्शन नाही म्हणता येत, पण एक काहीतरी आपल्याला त्यातून सुख मिळत असतं. सहानुभूती मिळते. आणि काय मिळतं, सहानुभूती मिळते दुसऱ्यांची, आणि आधार मिळतो. पण तो आधार दीर्घकाळ, फार किती वेळ कोण जास्त आधार देईल, पण त्या आधाराची पण प्राइस पे करायला लागते. कारण जो आधार देतो तो पण इतका मॅच्युरिटीचा असला तर बरं, नाही तर तो तुम्हाला को डिपेंडेंट बनवून, आपल्याला को डिपेंडेंट बनवून तो त्याचे अजेंडा साध्य करू शकतो. असं होतं ना त्यामध्ये बऱ्याच. सो महत्वाचं हे आहे की, आणि सगळ्यात त्यातला क्रिटिकल पार्ट काय की कुठेतरी आपल्याला ती जबाबदारी स्वीकारायची नसते, म्हणून त्याला आपण ते कारण देत असतो की या गोष्टी आहेत. तर त्यामुळे तो आपला माइंड गेम काय चालला आहे. प्रत्येक जण आपली स्टोरी सांगत असतो. बघा, एका वयानंतर माणसं खूप स्टोरी सांगत असतात. म्हाताऱ्या लोकांना बऱ्याचदा तरुण किंवा पिढी टाळते का, मी असं म्हणत नाही की ते कमी हे जास्त, पण बऱ्याचदा टाळण्याचं कारण काय असतं. एका ठीक आहे, सायकोलॉजिकली त्यांना पूर्वीच्या गोष्टी जास्त आठवतात हल्लीच्या गोष्टीपेक्षा, ते ठीक आहे त्यांच्यातले ब्रेन वाईज जे गोष्टी, पण अदरवाईज ते जुन्या गोष्टी उगाळत असतात. हमारे जमाने में एकदम कम्पेअर करतात. आम्ही शाळेला ते फाटकं दप्तर घेऊन चड्डी घालून असं जायचो, ही पिढी तर अशीच आहे. मग ते सारखं हेच ऐकायला मिळणार असेल, तो एक भाग. आणि स्वतःची स्टोरी सांगत असते. आपल्याला आपलं म्हातारपण कसं बघायचं आहे हा पण एक प्रश्न आहे. म्हातारपण कसं होऊ शकेल, आता आपण कसं हेल्दी पद्धतीनं इमोशन्स आणि थॉट्स लीड करतो. राईट. सो थॉट्स आणि इमोशन्स बदलले जाऊ शकतात. जसं एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड हे आपण बघितलं, तसंच ही ऊर्जा काढून टाकायचे काही टेक्निक आहेत आणि ते बदलण्याचे काही पॉझिटिव्ह टेक्निक आहेत. तिकडे आपण जाऊ. पण आता मी थोडंसं या लुईस हे ज्या आहेत त्यांच्याविषयी थोडक्यात सांगेन की त्यांचा आणि या विषयाशी संबंध काय आहे. तर मी खूप डिटेलमध्ये जात नाही, तुम्ही नंतर वाचू शकता त्यांच्याविषयी. पण या विषयाच्या संदर्भानं लुईस हे नावाच्या ज्या महिला होत्या, लेडी होत्या, तर त्या अमेरिकेच्या होत्या.
आणि त्या म्हणतात की 18 महिन्याची असताना मला आईनं दुसरीकडे सोडलं. परिस्थिती तशी होती, असं नाही की आपण समजू शकतो एकदम आर्थिकरित्या चॅलेंज ते होतं. त्यानंतर त्यांचा ते म्हणतात ना स्टेप फादर, दुसरे जे सावत्र वडील होते ते पण एकदम भयंकर असे क्रूर होते आणि लहानपणापासून त्यांना प्रेम असं मिळालं नाही. 4-5 वर्षाच्या असताना दुर्दैवानं शेजाऱ्यांनी त्यांचं शारीरिक शोषण केलं आणि त्यांना ही पण भीती घातली लहानपणापासून की जर का तू या व्यक्तीविषयी साक्ष दिलीस, कारण 4 वर्षाचं वय म्हणजे अगदी कळत नाही असं पण नाही आणि कळतंय असं पण असतं, पण ॲटलीस्ट तो ट्रॉमा तरी असतो. तर त्यांना सांगितलं जर तू यावेळेस आली तर तुला हा माणूस मारून टाकेल. पण ती इनोसंट होती, तिनं याच्यामध्ये कोर्टमध्ये सांगितलं काय काय झालं आणि त्या माणूस तुरुंगात गेला. पण ती आयुष्यभर तिला या भीतीत राहिली की मला आयुष्यभर म्हणजे तिला टीनेजपर्यंत. त्यानंतर पण बरेच असे निगेटिव्ह अनुभव तिचे येत होते की ती सांगायची म्हणजे की शाळेमध्ये ड्रेस वगैरे कमी असायचे, साधं एकदम गरीब वातावरणात, पण केक वाटला जायचा बड्डेला. आपल्या इथं पण होतं ना केक, खाली एक चांगलं की रोपं देतात फुलं देतात, पण ठीक आहे केक जरी वाटला तरी तिला असं वाटायचं की मला केक मिळणार नाही कारण मी चांगली नाही, काही ना गरीब परिस्थिती. आणि दरवेळी असं व्हायचं की तिला कधीच केक मिळायचा. आणि जशी मोठी होत गेली तसं मग काहीतरी जगायला साधन पाहिजे आहे, तर थोडं शिक्षण कमी होतं पण ती थोडी फोटोजेनिक होती, स्मार्ट होती दिसायला वगैरे, तर तिने मॉडेलिंग क्षेत्र निवडलं. त्यानंतर एका जेंटलमॅनशी तिचं मॅरेज झालं. तिथं म्हणते ती माझं फॉर्मल सामाजिक शिक्षण सुरू झालं की जगायचं कसं, सामाजिक भान म्हणतो ना, सोशल एटिकेट्स वगैरे ते त्याच्यात शिकली. पण टिपिकल अमेरिकन कल्चरमध्ये आपल्याला माहिती आहे की ते डायव्होर्सचा कॉमन त्यावेळी पण प्रकार होता. सो शी गॉट डायव्होर्स आणि जितकी हाय गेलेली ती तितकीच खाली कोसळली, आणखी ती लो लेवलला गेली इमोशनली. त्यानंतर बरेच तिचे अप अँड डाऊन झाले, ती स्टोरीज जात नाही मी. कारण ॲट द एज ऑफ 40 शी केम अक्रॉस विथ द कॉन्सेप्ट. तिनं एका चर्चमध्ये त्यात एक लेक्चर होतं मेटाफिजिक्स या विषयावर की तुम्ही जर तुमचे विचार आणि धारणा बदलले तर तुम्ही आयुष्याची क्वालिटी बदलू शकता. तिनं विचार केला की आतापर्यंत चांगलं फार काही घडलेलं नाही आहे, नुकसान होऊन काय होईल की वेळ जाईल, जास्तीत जास्त एनर्जी येईल, पण ट्राय तरी करून बघूया. म्हणून तिनं ते थॉट्स बदलण्याचं शास्त्र अप्लाय करायला लागली, इमोशन बदलण्याचं शास्त्र अप्लाय करायला लागली. त्यानंतर तिला छोटे छोटे बदल दिसायला लागले, पॅटर्न बदलायला लागले, काही गोष्टी मॅनिफेस्ट व्हायला लागल्या, आयुष्यात प्रकट होतात असं तिला जाणायला लागलं. आणि हे घडत असतानाच अनफॉर्च्युनेटली शी वॉज डायग्नोज्ड विथ कॅन्सर. तिला टर्मिनल कॅन्सर डिटेक्ट झाला आणि डॉक्टरनी फक्त 6 महिन्याचा अवधी दिला तिच्या 40व्या वर्षी. पण फॉर्च्युनेटली तिचा या क्षेत्राचा अभ्यास डीप झालेला, तिने बरीच पुस्तकं वाचली, अगदी म्हणतो ना आधाशासारखं ते सगळं ज्ञान ते आत्मसात करायला लागले. आणि या सगळ्या प्रक्रियेत तिला कळलं की हा जो आजार आहे तो फक्त शारीरिक आजार नाही आहे, तो माझं लहानपणापासून जे इमोशन एनर्जी आहे सप्रेस दाबत गेले, मी त्याला कधी वाट मोकळी करून दिली नाही आहे. मग ती जाणार कुठं, साठली तर मनात आणि शरीरात आहे. मग शरीरच ते शो अप करायला लागले, दाखवायला लागले की काहीतरी मनात आणि विचारात चुकीचं आहे, त्यामुळे शरीरात ही व्याधी तयार व्हायला लागलेली आहे. आणि तिनं मग कनेक्शन लावायला चालू केलं, तसा अभ्यास चालू केले होलिस्टिक सिस्टीममध्ये. प्लस अँगर रिलीज कसा करायचा, फिअर, गिल्ट खूप होते, अपराधीपणाचा भाव की मी वाईट आहे म्हणून माझ्याबरोबर वाईट झालं वगैरे वगैरे. पण ह्या सगळ्या इमोशन ती रिलीज करायला लागली. ॲट द सेम टाइम पॉझिटिव्ह थिंकिंगची टेक्निक प्लस डिटॉक्स करण्याच्या जसं असतात ना वेगवेगळ्या हेल्दी पद्धती, फिजिकल डिटॉक्स, बायोलॉजिकल डिटॉक्स करायच्या, जसं नॅचरोपॅथी वगैरे टाईप, अशा मल्टिपल प्रोसेसेस तिनं वापरल्या. आणि डॉक्टरनी आणि तिनं हा थॉट दिला की जर का मी रूट कॉजवर कॅन्सरच्या काम नाही केलं तर डॉक्टर काय करतील, कॅन्सर बाजूला करतील, पण ते कॉज जर मी घालवलं नाही तर पुन्हा तो कॅन्सर उद्भवेल, पुन्हा ते कट करतील. तिच्या बुकमध्ये पण आहे, ती म्हणते की डॉक्टर्स विल कट द लुईस इन मेनी पार्ट्स टिल देर इज नो लुईस लेफ्ट. म्हणजे कारण ते फिजिकलीच बघतं ना ते शास्त्र, तर ते चुकीचं आहे असं नाही, पण तो अँगल आहे त्या पॅथीचा. आणि डॉक्टरने वॉर्न केलेलं की असं काही वेगळं करू नकोस. पण 6 महिन्यानंतर जेव्हा ती पुन्हा डॉक्टरकडे आली, डॉक्टर म्हणजे कुठे गेलं, पूर्ण कॅन्सर गेलेला आणि शी वॉज लाईक ऑलमोस्ट बॅक टू द नॉर्मल. त्यानंतर ती थांबलीच नाही. 40व्या वर्षी कॅन्सर डिटेक्ट झालेली लेडी 2017मध्ये त्यांनी सप्टेंबर या त्या ह्याच्यात त्यांचं निधन झालं. ॲट दॅट टाइम हर एज वॉज 92,
40 इयर्सचं कॅन्सर व्हॅलिडिटी, 52 वर्ष ठणठणीत होते. आणि 80ची पण तिची तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघू शकता. ती म्हणते की दिस डिकेड इज गोइंग टू बी वन ऑफ द माय लाईफ बेस्ट डिकेड. कारण तिचं हेच एक अफर्मेशन, हा एक विचार होता की इथून पुढचं आयुष्य माझं आत्तापेक्षा भारी असणार. येस, आणि हा किती चांगला विचार. रेस्ट ऑफ द माय लाईफ इज गोइंग टू बी द बेस्ट ऑफ माय लाईफ. हा आपण विचार नेहमी करू शकतो. 2021 आतापर्यंत मला सगळ्यात रिमार्केबल लाईफ वाटणार आहे. रेस्ट ऑफ माय लाईफ इज गोइंग टू बी बेस्ट ऑफ माय लाईफ. कारण आपण पास्टनं आपलं भविष्य ठरवत असतो, त्यापेक्षा हा विचार. आणि मग तिनं बऱ्याच लोकांचं, हजारो लोकांचं काउन्सिलिंग, कन्सल्टन्सी, त्यानं गायडन्स द्यायला चालू केलं. आणि काउन्सिलिंग करत असताना शेकडो लोक तिला भेटायचे, हजारो लोक वर्कशॉप थ्रू भेटायचे. तिला एक पॅटर्न लक्षात आला. लोक ज्यावेळी दुःख घेऊन येतात, प्रॉब्लेम घेऊन येतात, मग तो मनीचा असू दे, रिलेशनचा असू दे, हेल्थचा असू दे, सेल्फ वर्थचा असू दे, मी कसा कॉन्फिडंट नाही वगैरे वगैरे, कुठल्याही लेवलचा असू दे, तर तिला एक गोष्ट अंडरलाईन दिसायला लागली की त्याचं जे आपण सुरुवातीच्या मेडिटेशनमध्ये बघितलं ते म्हणजे अंडरलाईन त्याचे वाक्य आहे, आय एम नॉट गुड इनफ. कुठेतरी मला आत्म वाटतंय की मी चांगला नाहीये, मी चांगली नाही. त्यातून आपण आपली ती सेल्फ टॉक तयार करतो. आणि म्हणून माझं लाईफ असं आहे. लोक माझ्यावर प्रेम का करत नाही, कारण मी हे गोष्टी नाही. मला भरपूर पैसा का नाही आहे, कारण माझ्याकडे हे नाही आहे. जे काय, मी यशस्वी का नाही आहे, कारण या बाबतीत मी चांगला नाही आहे. आणि कुठंतरी ते मग आय एम नॉट गुड इनफ हा आपला पार्ट बनतो. आणि कुठून आलं, काय आलं पेक्षा, जसं कोरोनाचा संसर्ग कुठून झाला आपण शोधायचं, ट्रेस करायचं ठरवलं, अवघड आहे. कोण शिंकलं आणि माझ्यात तो गेला, कोण काय केलं, असं कुठल्या डासामुळे मला मलेरिया झाला, असं करू शकतो का? तसंच काही वेळेला हे अवघड आहे की कुठला निगेटिव्ह बिलीफ. तसं फिल्म इंडस्ट्री किंवा कॉस्मेटिक इंडस्ट्रीमुळे पण, आपल्या ॲडव्हर्टाइजमेंटमुळे पण निगेटिव्हिटी आली. कारण फिल्म इंडस्ट्रीमध्ये सगळे 6 पॅक आणि 0 फिगर, राईट, सगळ्यांचं कॉम्प्लेक्शन तसं. आणि त्याच्यात किती काय काय म्हणतात, ग्राफिक आणि टेक्नॉलॉजीनं त्यांचं ब्युटी केलेली असेल. येस, त्यांनी स्किन काय आता बरेच काय करतात, प्लास्टिक सर्जरीपासून, राईट. पण आपण बघताना बघतो की जोपर्यंत मी तसा किंवा तशी दिसत नाही तोपर्यंत मी ॲक्सेप्टेबल नाही, मी मनाला स्वतःलाच सांगितलं. आणि ॲडव्हर्टाईज का केली जाते, आपण इन्फिरियर दाखवल्याशिवाय आपण ती वस्तू बाय करणार नाही. आपल्याला नेऊन गड्ड्यात टाकल्याशिवाय आपण का बाय करतो. हा फोन नाही आहे तुमच्याकडे म्हणजे तुम्ही त्या स्टेटसला जाणार नाही. ही कार नाही आहे, बघा कुठेही आपल्याला त्या कॉम्प्लेक्समध्ये एनी मार्केटिंगमध्ये पण म्हटलं जातं की सगळ्यात मोठ्या महागड्या गोष्टी आपण इमोशनली बाय करतो. जितकं महागडी गोष्ट तितकं इमोशनल. घर कशा पद्धतीने ॲडव्हर्टाईज केलं जातं, तुमचं स्वप्न ही काही लॉजिकल गोष्ट नाही, इमोशनल गोष्ट. दागिने, हिरे कसे विकले जातात, याची किंमत एवढी आहे, एवढं सेव्हिंग बिल विकल्यावर एवढे पैसे येतील म्हटलं जातं का तुमचे सोनेरी क्षणांचा सोबती. ते सोनेरी क्षणांची सोबती होतात की तो वेगळा भाग, पण तिथे इमोशन जोडल्या जातात ना. कार असेल, स्वप्नातली गाडी, हे ते, राईट. सो मला काही मार्केटिंगविषयी निगेटिव्ह बोलायचं नाही आहे, पण आपल्याला कुठेतरी आय एम नॉट गुड इनफ मधून ते बाईंग होतं. आणि ती घेतल्यावर पण आणि काहीतरी वर असतं आणि काहीतरी त्याच्यावर चांगलं असतं ना, त्या ट्रॅपमध्ये माइंड गेम सुरू होतं. पण आय एम नॉट गुड इनफ हा जो टॉक आहे ते तिला लक्षात यायला लागलं. आणि दुसरा एक पॅटर्न तिला तिच्या क्लायंट्समध्ये लक्षात यायला लागला की जे लोक टिपिकल इमोशनमध्ये असतात त्यांना टिपिकल आजार आहेत असं तिला सहसंबंध दिसायला लागला. की ठराविक इमोशनच्या लोकांना ठराविक आजार होतात आणि ठराविक त्यांनी पॅटर्न बदलले तर त्या आजाराचं स्वरूप पण बदललं जाऊ शकतं. आणि त्याच्यावर तिनं पहिला बुक लिहिलं सुरुवातीला, हील युअर बॉडी, की तुम्ही तुमची बॉडीचे आजार बदलू शकता. आणि खूप फेमस झालं ते बुक. तिनं सुरुवातीला अशा आपण म्हणतो ना झेरॉक्स काढून वाटतो प्रती, तसं केलं. नंतर एकदमच तिला वाटलं, तिनं 5,000 कॉपी, तिचे मित्रमैत्रिणी पण तिला नावं ठेवायला लागली की अरे असं कोण काही असतं का असं. पण तिनं येल युनिव्हर्सिटीबरोबर रिसर्च पण केला, तो जगभर गाजला खूप, की कुठला विचार कुठला. मग असे पण मेडिटेशनमध्ये पण काही प्रकार बघितले. जसं तिने कॅन्सरचं प्रमुख कारण ती म्हणते की रिझेंटमेंट अँड नॉन फॉरगिव्हनेस, की आत कुढत राहणं, तक्रारी आतल्यात करत राहणं पण ते व्यक्त न करणं, आणि क्षमा किंवा लेट गो न करून ठेवणं, आतात धरून ठेवणं. 61% कॅन्सर पेशंट रिसर्चनुसार म्हणतात की आम्हाला मनात साठवलेल्या गोष्टी मोकळ्या करून देणं, सोडून देणं जमत नाही, असं रिसर्च. नॉन फॉरगिव्हनेस
नाही, फॉरगिव्हनेस याचा अर्थ असा नाही की मला मारा मी दुसरा गाल पुढे करतो, तो एक वेगळ्या लेवलचा एक गोष्ट असेल. पण फॉरगिव्हनेसचा सोपा अर्थ आहे इथे आपण जो बोलतोय तो म्हणजे लेट गो करणं, सोडून देणं. पण ते जड जातं ना, कारण माझं बरोबर आहे. सोडून देणं का जड जातं आपल्याला? कारण आपल्याला चूक बरोबर जास्त करायचं असतं. आनंदी राहण्यापेक्षा आपल्याला ते जास्त महत्वाचं आहे. मी काय त्याच्या पलीकडे असं म्हणत नाही, पण ऍटलीस्ट आपल्याला प्रक्रिया सुरू करणं गरजेचं आहे. कारण आनंदी राहायचा चॉईस जास्त चांगला आहे का बरोबर राहून दुःखी राहण्याचा चॉईस जास्त चांगला आहे, हा चॉईस आपल्याला घ्यायचा आहे. सो लेट गो करणं, आणि जितका आपण वेळ लावतो किती इमोशन आपल्याला जसा निखार आहे ना तो पॅन्टमध्ये ठेवला तो जाळणारच ना, त्याचा पोळणार कुठेतरी तो. तर एखादा गोष्ट ती काढून टाकली तर आपण फ्री होणार आहे. सो तो पॅटर्न तिला लक्षात आला, म्हणून तिच्या बुकमध्ये एक चार्ट आहे पूर्ण A to Z की कुठल्या विचारामुळे कुठला अगदी ताप येतो बऱ्याच जणांना. ताप येण्याचं एक कारण आहे, ठीक आहे व्हायरल आहे हे आहे. मला लहानपणी खूप ताप यायचा, म्हणजे कॉलेजमध्ये किंवा बऱ्याच काळ मला ताप खूप यायचा. आणि मला लुईसेच्या याच्यात त्याचं उत्तर मिळालं की कारण माझं लहानपणापासून कौतुक झालं की हा कधी चिडतच नाही. मी बायको पण म्हणते मी चिडत, पण तसं नव्हतं कारण मी माणूस आहे. मला राग येतो, तसं भूक लागते तसं राग येतो, लहानपणी आपण चिडतोच ना. कारण माझे बाबा, तुम्ही वडील युनिव्हर्सिटीत होते, आता ते 82 आहे, स्टिल इज फिट अँड फाईन. पण त्यांचं कौतुक नेहमी व्हायचं की देव माणूस कधी चिडत नाही, कधी चिडत नाही. आणि कुठेतरी इतक्या जवळून आपण बघतो तर ते रोल मॉडेल झालेलं की असं वागलं की कौतुक पण मिळतं. ते सटल नीड असते ना की अरे हा असं सज्जन सज्जन राहायचं असतं. गुड बॉय म्हणजे खूप मस्त असतं. नाही आपल्याला खूप झालं ना, इमोशनली ब्लॅकमेल खूप केलं आपल्याला, आणि आपण तेच आपल्या मुलांना करतो. गुड बॉय ना, आणि ते कधी पती पत्नीवर पण ट्राय करतो. चांगला नवरा आहेस ना, चांगली बायको आहे, परिणाम काय होतो तुम्हाला माहिती. पण त्यामुळे आपल्याला खूप चांगुलपणाचे जास्त संस्कार झाले. पण आपण खूप लेबल लावतो की अँगर वाईटच असतो, फिअर वाईटच असते, गिल्ट वाईटच असते. पण ते आहे, त्याला रिलीज करून त्यातनं मोकळं होणं ते महत्वाचं आहे. सो सप्रेस्ड अँगरमुळे पण फिवर होतो, ताप येतो सारखा. कारण बाहेर नाही व्यक्त केला, ते रागाची इमोशन तर आहे ना, आणि ती न्यूट्रली हे पण नाही केली. कारण म्हणतो ना की ते कुठेतरी त्याला त्याचा कोटा द्यायला पाहिजे, नाहीतर ते कुठेतरी आत तरी नाही तर बाहेर तरी कुठेतरी त्रास देणार. नाहीतर तो नात्यामध्ये जाणं, दुसरा माणूस गिल्टमध्ये जाणं, मी काय केलं नसताना हा चिडला, नाहीतर आत ठेवला तर तो आपल्याला त्रास देणार. सो 5 मेजर इमोशन ते म्हणते, 5 ते 6, ज्याच्यामुळे 60 ते 70% आजार होतात, असं तिचं लॉजिक आहे. म्हणजे अँगर ते आपण बघितलं, रागामुळे, किंवा आपण म्हणतो ना, डॉक्टर पण म्हणतो ना स्ट्रेस कमी का, बीपी वाढतो तुमचं, तुम्हाला आता कंट्रोल केलं पाहिजे, मेडिटेशन करा वगैरे का सांगतात. फिअर, कारण फिअरमुळे आपण बघा पोटाचे आणि याचे जास्त त्रास होतात. कारण फिअर, इन्सिक्युरिटी. लहान मुलं का म्हणतं मला शाळेत जायचं नाही, पोटात दुखतं, त्याचं काय संबंध आहे? इव्हन इंटरव्ह्यूला जाताना पण आपल्याला स्टमक बटरफ्लाय येतात, मोठ्या लोकांची भेटताना, असं का होतं? कारण फिअर ती सबकॉन्शियस आपल्याला 3 इंडिकेटर दिले निसर्गाने. एक आपलं हेड, एक आहे आपलं हार्ट, आणि तिसरं आपलं गट. सबकॉन्शियस माइंडचं एक म्हणतो ना ठिकाण म्हणतात काही जण. त्या 3 ठिकाणी आपल्याला कळतं की काय बरोबर आहे. तर सर्वायवल इन्स्टिंक्ट पण आहे ना आपल्याला, निसर्गाने इंडिकेटर दिले की हे इथं तुम्हाला जसं म्हणतात ना, ऑक्सिमीटर आपण बघतो आपलं 95 जेव्हा आहे, इंडिकेटर आहे की आहे ऑक्सिजन लेवल चांगली आहे, तसं हे एक इंडिकेटर आहे. अँगर, फिअर, गिल्ट. गिल्ट बऱ्याच खूप फोर्स केली जाते आणि त्यांना मॅनिप्युलेशन पण खूप होतं. गिल्ट म्हणजे काय की अपराधीपणाचा भाव, स्वतःप्रती किंवा दुसऱ्याप्रती. आणि हल्ली वर्किंग वुमनमध्ये गिल्टचं प्रमाण वाढलं आहे. कारण का आपल्याला प्रत्येक भूमिकेमध्ये परफेक्शन, आई म्हणून, सून म्हणून, मुलगी म्हणून, पालक म्हणून, गृहिणी म्हणून, आणि कुठेतरी एका लेवलला कमी पडतं. आणि वर्किंग प्रोफेशनल बाबत पण हे होतं की हल्ली तर वर्क फ्रॉम होम, हे ते भरपूर वर्क लाईफ बॅलन्स चॅलेंज आहे. मग गिल्ट तयार होतं. आणि लुईस हे म्हणते गिल्ट ऑलवेज सिक्स पेन. जेव्हा जेव्हा गिल्ट आहे तिथं तिथं पेन आहे. आणि इमोशनचा शरीरावर परिणाम होतोच, फक्त ते थेंबे थेंबे थळेच असं. जितकं साठत जाईल तिथं पेन येणारच. दाढदुखी, पाठदुखी, कंबरदुखी. दुखी म्हणजे कुठेतरी आपल्याला गिल्टवर काम करणं गरजेचं. अँगर, फिअर, गिल्ट, रिझेंटमेंट. रिझेंटमेंट म्हणजे कुढत राहणं, कुरकुरत राहणं,
पण ते व्यक्त पण न करणं. अँगर निदान कळतो तरी की बाबा हा चिडलाय. रिझेंटमेंट जास्त डेंजरस काय ते स्वतःला जाळतं. एक काही वेळेला ते राग व्यक्त झाला असर्टिव्हली तर ते बरं असतं, तिथल्या तिथं ते इमोशन काही वेळेला केस टू केस डिफर होईल पण ते डील होतं. रिझेंटमेंट कळत पण नाही आणि सोशिक सोशिक म्हणून त्याचं कौतुक होतं आणि तो आपल्याला कळत असतं की काय विचारायचं चाललं राईट. सो ते एक आहे. आणि पुढची इमोशन आहे ती म्हणजे क्रिटिसिझम. नावं ठेवणं, निंदा करणं किंवा तक्रार करणं. आणि हे फक्त दुसऱ्या प्रती नाही, सगळ्यात जास्त क्रिटिसाइज आपण दुसऱ्यापेक्षा कुणाला करतो की नाही? स्वतःला नावं ठेवतो स्वतःचे. कारण कुठेतरी आपण इन्फिरियर असणारच. आपण ते सर्वज्ञ नाही आहे, सर्व किती आत्मनिर्भर बनायचा प्रयत्न केला कुठल्याही ठिकाणी आपण कोणतरी आपल्यापेक्षा सुपिरियर असणार. सो क्रिटिसाइज ज्यावेळी आपण स्वतःला करतो त्यावेळी आपण स्वतःला जज करतो स्वतःला आणि तिथं ती निगेटिव्ह एनर्जी आणि दुसऱ्याला पण. इव्हन असं लुईसेचं म्हणणं आहे की जे सतत दुसऱ्याला, आता ते लगेच कोण कोण असं शोधू नका घरातले मेंबर, पण एक कनेक्शन म्हणून दुसरं कारण की कोण कोण याची इमोशन काय आहे या स्वतःसाठी लगेच आपण त्याचे काय म्हणायचं दुसऱ्याला जज करण्यासाठी टूल नाही. हा बघा हा असा आहे म्हणजे याची ही इमोशन आहे मला वाटलंच होतं असं त्याला पकडायचं नाहीये. मग परत आपण क्रिटिकल झालो आणि म्हणजे स्वतःसाठी ठीक आहे आपण हेल्दी वे मध्ये समजून घेऊ शकतो. इन हेल्पिंग ऑर रिमेनिंग आपल्याला त्या टॉक्सिक लोकांचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून जसं सोशल डिस्टन्सिंग ठेवतो तसं रिलेशनमध्ये आपण हेल्दी डिस्टन्स ठेवू शकतो. पण लुईसे हे पण म्हणते की म्हातारपणी जसं आपला चेहरा होणार कशावर आपण कुठली इमोशन जास्त कॅरी करू. फेस इज द इंडेक्स ऑफ माइंड ना. आपल्या चेहऱ्यावर आपण कुठली इमोशन न जगतो हे पण कळू शकतं. ऑफकोर्स इथे आपल्याला परत जज करायचं नाही पण इतकं ते कनेक्टेड आहे. सो मग करायचं काय? इमोशन तर दिल्यात देवानं, माणूस तर आपण आहोत, आपल्याला प्रत्येक स्थित्यंतरातून जावं लागतं. मग निगेटिव्ह इमोशनचं करायचं काय वाटतं तुम्हाला? काय करायचं? आता तुम्ही तर म्हणता एनर्जी आहे साठवून ठेवायची. चलो एक को नाही छोडूंगा, चुन चुन के बदला लो. कोण कोण काय म्हणतं तिथल्या तिथं रिटॅलिएट करायचं. काय करायचं? नाही तुम्ही ऑलरेडी करत पण असाल. ओके व्हेरी गुड. एक तर आहे की त्याला पॉझिटिव्हला शिफ्ट करणं आणि स्वीकार करण्याने आपलेच बीजाची फळ आहे. ओके कोणाच काय तर पेरवून त्यात लॉ ऑफ कर्मा प्रमाणे एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. ते पण एक अंडरस्टँडिंग चांगलं आहे. पण त्यावेळी ते पटत नाही ना, त्यावेळी फिलॉसॉफी फार काम करत नाही. मग काही वेळेला करते पण कुठेतरी आज त्रास होत असतो. मग काय करायचं? ऑफकोर्स आम्ही वर्कशॉपमध्ये त्याचे हाफ डे घेतो निगेटिव्ह इमोशन रिलीज करायची टेक्निक. कारण अनफॉर्च्युनेटली आपल्याला पूर्वी माहिती तुम्हाला रामायणात किंवा महाभारत किंवा पौराणिक कथांमध्ये पण एक कोपभवन असायचं. काही चिडली आहे दशरथला कसं कळलं की तिच्या मेन महालात दिसली नाही. कुठं घेतली होती ती कोपभवनमध्ये, कोपगृहामध्ये, की तिथं ती चिडली आहे. म्हणजे इतकं इमोशन वाईज पण त्यांचं हे होतं की एक एन्जॉयमेंटसाठी एक वेगळं उपवन, राग आला तर एक. आता ते आपल्याला परवडायचं नाही तर तुम्ही म्हणून उपवन बांधून द्या ऍटलीस्ट साऊंड प्रूफ कोणी. पण करायचं काय? म्हणजे तितकं इंडिकेटिव्ह होतं पूर्वीचं, सायंटिफिक होतं. इमोशनना ते डिनाय करत नव्हते. आपण बऱ्याचदा डिनाय करतो नाही, मी चिडूच शकत नाही, मला येऊच शकत नाही. पण असं नाही, इमोशन तर आहेच. म्हणून लहान मुलं त्याचं इंडिकेटर आहे. लहान मुलं प्रत्येक इमोशन जगतं. त्याचं सगळ्यात महत्वाचं लेट गो तितक्या फास्ट करतो. आपण ती जगत पण नाही आणि साठवून पण ठेवतो. मग होणार काय? ती स्टिंक होते ना तसं ते. सो करायला काय पाहिजे की पहिल्यांदा तसं म्हटलं आयडेंटिफाय करणं की कुठली इमोशन मला त्रास देते ते आयडेंटिफाय करणं आणि कुठल्या इमोशनचा माझ्या क्वालिटी ऑफ लाईफवर जास्त परिणाम होतो आणि त्याचे रिलीजची टेक्निक शोधणं. कारण सबकॉन्शियस माइंडला हे कळत नाही की तुम्ही दुसऱ्यावर टाकल्यावरती जाणार का तुम्ही डील केल्यावर. त्याला जाणं महत्वाचं. एनर्जी आहे ती तयार झाली आहे की तुम्ही आग तयार झाली, तुम्ही ती सीज फायरनं घालवणार किंवा आणि काहीतरी ब्लँकेट टाकून घालवं, ते घालवणं, कंट्रोल करणं किंवा चॅनलाइज करणं त्याला गरजेचं आहे. सो त्याचे काही टेक्निक्स आहेत. आता ऑफकोर्स काही टेक्निक आम्ही अंडर सुपरविजन करतो, नाहीतर मग ते उपायाच्या वेळी काही वेळेला उपाय तयार होऊ शकतो. पण काही सिम्पल टेक्निक्स आहेत. जसं आपण एक छोटंसं टेक्निक आता करू शकतो की काय परत तुम्ही रिलॅक्स बसा आणि एकच मिनिटाची ॲक्टिव्हिटी आहे आणि तुम्ही दिवसातून आधेमध्ये करू शकता. राईट? तर थोडा वेळ डोळे मिटा म्हणजे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल. सो एक दीर्घ श्वास घ्या
हळूहळू नाकाद्वारे आपण दीर्घ श्वास सोडतोय, पुन्हा दीर्घ श्वास घेतोय, दीर्घ श्वास सोडतोय. आता जस्ट ज्या काही निगेटिव्ह इमोशन्स आहेत, फिअर असेल, गिल्ट असेल, मगाशी बघितलं तसं क्रिटिसिझम असेल, अँगर असेल, आता तो प्रसंगाने हे आठवायची गरज नाही. कुठेतरी आपल्या सिस्टीममध्ये ते आहेच, अरे ते आपल्याला दूर करायचं. तर ती फक्त इमोशन आपण ॲक्सेस करायची आहे, अगदी डीपर लेवलला नाही, एक ॲव्हरेज लेवलला. कुठली निगेटिव्हिटी आपण सरफेस होती ती, आणि आपण नाकाद्वारे दीर्घ श्वास घेणार आहोत. पण यावेळी मात्र तोंडाद्वारे, जसं आपण दमलो किंवा ज्याला आपण मराठीमध्ये सुस्कारा सोडणे म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला विथ साय म्हणतो आपण, तो सुस्कारा सोडल्याप्रमाणे तोंडाद्वारे थोडा आवाज करत ते आपण एनर्जी सोडणार आहे. मी पहिल्यांदा दाखवतो, तुम्ही कान फक्त माझ्याकडे द्या. तसंच आपण 3 वेळा करणार आहोत. ओके. आणि कुठलाही संकोच बाळगायचा नाही, आपल्यातली निगेटिव्हिटी रिलीज करण्यासाठी एक सिंपल प्रभावी टूल आहे. ओके. आणि तुम्ही वाटलं तर थोडे हात किंवा स्वतःचं शरीर थोडंसं पुढे करू शकता ज्यावेळी तुम्ही श्वास सोडता. ओके. तसं दीर्घ श्वास आपण घेतोय, असा थोडा मोठ्यानं आवाज करायचा आहे. क्लोजअप सारखा हा नाही करायचा, हा म्हणायचं ऍक्च्युली. आणि हा कारण दोन्ही हात पण झटकायचे. ओके. दीर्घ श्वास घ्या आणि कुठलाही संकोच न बाळगता आपल्याला निगेटिव्हिटी आपली सिस्टीममधून बाहेर काढायची. 1 2 3 स्टार्ट. ओके. आणि फील करायचं ते माझ्यातनं चाललंय. अजून एकदा फील करा ते जातंय माझ्यातून. 1 मोर टाइम. ओके. टेक अ डीप ब्रेथ. आता मी नाकाद्वारे दीर्घ श्वास घेऊन नाकाद्वारे सोडायचं आहे आणि हळूहळू डोळे म्हणायचे. ओके. कम बॅक. फक्त त्या माणसासमोर करायचं, लागले थांब. ओके. एकटं असताना करायचं. पण हे छोटंसं टेक्निक आहे, पण प्रभावी आहे. लहान मुलांना पण करता येण्यासारखं आहे. आम्ही टीनेजर्समध्ये वर्कशॉप घेतो, त्याच्यात पण केलं. आणि कसं असतं, बऱ्याचदा त्यावेळी ती इमोशन आपण एक्सप्रेस करू शकत नाही, पण कुठेतरी ती बाहेर गेली पाहिजे. अँगर लेटर पण लिहिलं जाऊ शकतं, फिअर लेटर पण लिहू शकतो स्वतःचं स्वतः. गिल्टसाठी पण आपण ते कशाचे मला गिल्ट वाटते ते लिहिणं. पण ते काय करायचं, ते नंतर फाडायचं, त्या इमोशनला एक्सप्रेस करून फाडायचं आणि ते डिस्कार्ड करायचं. एकदा ते डस्टबिनमध्ये टाकू शकता किंवा फ्लश करू शकता किंवा जाळू शकता, जे सुरक्षित आणि योग्य आहे ते करणं. का? कारण सबकॉन्शियस माइंड आणि युनिव्हर्सल इंटेलिजन्सला एक म्हणतात सेन्स ऑफ ह्युमर नाही आहे, विनोद बुद्धी नसते. आणि दुसरं आहे त्याला उपहास कळत नाही. म्हणजे काय, इट टेक्स द थिंग्स ॲज ॲट द फेस व्हॅल्यू. सबकॉन्शियस माइंडला हे कळत नाहीये की ते दुसऱ्यावर गेलं का इकडे गेलं. ते गेलं हा पुरावा त्याला पाहिजे. लहान मुलाला म्हणतात ना गेलं, आपण इकडे ठेवतो, त्याला कळत नाही. कारण लहान मुलांचं सबकॉन्शियस माइंड जास्त मोठं असतं आणि ते लॉजिक कधी डेव्हलप होतं, त्याला संस्कार जे झाले विचारांचे, धारणांचे, तर ते लॉजिक डेव्हलप होतं. लहानपणी लॉजिक आपण शिकवतो ना, हे केलं हे होतं, कॉज अँड इफेक्ट शिकवत जातो ते. पण लहानपणी सबकॉन्शियस माइंड, तसं आपलं सबकॉन्शियस माइंडला आपण टॅप करत नाही. त्यामुळे खूप लॉजिकनं जे केलं तर म्हणतात मॅजिक होत नाही. दोन्हीचा बॅलन्स पाहिजे. ॲट द सेम टाइम इमोशन रिलीज करणं त्यावेळी गरजेचं. जसं त्या छान म्हणाले की तण काढणं म्हणजे इमोशन निगेटिव्ह काढणं, मग पॉझिटिव्ह विचार आपण रुजवू शकतो. तण पण आहेत, चुकीच्या बिया पण तिथं आहेत, आणि मग आपल्या बियाचं खाद्य ते वीड्स आणि याच्याकडेच जाणार, राईट. सो ते तण काढण्याची मग पॉझिटिव्ह विचार कसे करायचे ते घेऊन आपण थांबूया. मग काही प्रश्न असतील चर्चा असतील आपण करू शकतो. सगळ्यांना माहिती आहे पॉझिटिव्ह विचार करायचे, आपण त्याच्यात 2 तास बोलू पण शकतो, का केलेलं आहे, राईट. पण तरी तो पॅटर्न बऱ्याचदा बदलत नाही, तर कारण आपण निगेटिव्ह रिलीज करत नाही, राईट. तर दुसरं आहे की पॉझिटिव्ह विचार करणं म्हणजे ते बी रोवल्यासारखं आहे, पण त्याचं सायन्स पण आहे. 60,000 विचारामध्ये सगळे विचाराचा विचार केला तर आपण वेडे होऊ. कारण तेवढं आपण त्रास किंवा टू मच अनालिसिस लीड्स टू पॅरालिसिस म्हणतात ना, खूप अनालिसिस करून गोष्टी होत. मग बदलायचं कसं, त्याचे टेक्निक आहे, सिंपल प्रभावी टेक्निक आहे की वर्तमान स्थितीमध्ये, त्याला आपण ग्रामरच्या भाषेत साधा वर्तमान काळ म्हणतो, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये ते वाक्य आणायचं. 2 गोष्टीसाठी आपण सकारात्मक स्वयंसूचना करतो. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये 2 गोष्टीसाठी आपण अफर्मेशन करतो. अफर्मेशन म्हणजे काय की
दोन गोष्टी कुठल्या आहेत? मला काहीतरी नको आहे, काही गोष्टी आपल्याला नको आहेत ना, आजारपण नको आहे, त्रागा करणारे लोक नको आहेत, पैशाची चणचण नको आहे, किंवा पैसे असून त्याचा उपभोग घेता येत नाही ही अवस्था नको आहे, किंवा माझं लाईफचं पर्पज मला कनेक्ट होत नाही आहे. आणि मोठं उदात्त काहीतरी करायचं आहे, पण असं वाटतंय की आता माझं शिक्षण, वय, घरची परिस्थिती मला लिमिट करते. राईट? काहीतरी माझं आता पर्पज सर्व करत नाही. काय नको आहे ते मला काढून टाकायचं आहे, आणि काही हवं आहे ते मला अट्रॅक्ट करायचं. मग मला काय हवं आहे? जे नको त्याचं उलटं, म्हणजे शक्यतो आरोग्य चांगलं पाहिजे. कॉमन आपल्या गरजा त्याच असतात ना, आरोग्य, नातेसंबंध, मानसिक शांती, चांगले पैसे, योग्य यश, एक आयुष्याचा पर्पज, हे कॉमन गोष्टी आहेत, ते पाहिजे आहे. मग अफर्मेशन त्यासाठीच करायचं ते आता नाही. उदाहरणार्थ तुमच्याकडे मर्सिडीज आहे तर तुम्ही मर्सिडीज पाहिजे म्हणून अफर्मेशन करणार नाही. तुम्हाला त्याहून वेगळं काहीतरी हवं तर ते तुम्ही मागा. हॉटेलमध्ये आपण जातो, आता परत सुरू जायला लागलो असेल. हॉटेलमध्ये ज्यावेळी आपण जातो, तो जो वेटर किंवा अटेंडंट आहे तो आपल्याला एक मेनू कार्ड देतो. आपण तिथे काय काय मागवतो हा चॉईस आहे, तुमची प्रत्येकाची आवड निवड वेगळी असेल. पण नॉर्मली तो विचारतो ना काय घेणार, आणि आपण त्याला काय काय ऑर्डर करायला आवडेल तुम्हाला. समजा आपण हॉटेलमध्ये आहे, काय ऑर्डर करायचं, सगळ्यांना कॉमन आवडेल असं काय ऑर्डर करायचं? एखादा पदार्थ सांगा वेगळा. अच्छा, सूप आहे, स्टार्टर म्हणून ना, बरं ठीक आहे. आईस्क्रीम, ओके. आपण खायचे पदार्थ जे काही आहे आपली ती वेळ, ते हे त्यानुसार ठरवतो. आपण असं हॉटेलमध्ये गेलो, विशेष करून चांगल्या मोठ्या हॉटेलमध्ये, कारण काही ठिकाणी तर राजाभाऊच्या ठिकाणी गेलो तर भेळच मागायला लागेल, तिथे ऑप्शन असतील, तिथे फार ऑप्शन नाही, कारण ते एक एक आयटमचेच दुकान आहे. राईट? पण मोठ्या हॉटेलमध्ये आपण डिनरसाठी किंवा लंचसाठी गेलोय तर आपण काय पण द्या म्हणू का, द्या की काय पण तुम्हाला आवडेल. पाहुण्यांकडे आपण औपचारिक आतून पाहिजे असतं, आपण म्हणतो नाही नाही काय नको, कशाला कशाला दिलं तरी कशाला मग घ्यायचं कशाला ते आपण करतो औपचारिक. पण हॉटेलमध्ये आपण असं म्हणत नाही की मला हे नको आहे असं पण म्हणतो का, नाही मला आत्ता पुलाव नको आणि मला आता हे काय जे काय नको म्हणतो आपण, ऑर्डर देतो नको म्हणत पाहिजे. आणि काय काय पण द्या म्हणतो आपण. काय मागतो? काय हवंय ते मागतो, कसं हवंय ते पण मागतो. काही फारच एकदम मेटिक्युलस असतात, अशा पद्धतीनंच द्या, त्याला असंच गार्निश करा, असंच द्या. आणि काही हॉटेलला पण त्यासाठी सिलेक्ट करतो. रे आणि तो एक्सपिरियन्स पण आपल्याला हवा असतो. लुईस हेच्याच एक राईट हँड म्हणू शकता, ज्यांना मी 2-3दा भेटलो, पेट्रिशिया क्रेन म्हणून. त्यांनी PhD केली या मेटाफिजिक्सवर, आणि त्यांनी एक छान पुस्तक लिहिलं, त्याचं नाव आहे ऑर्डरिंग फ्रॉम कॉस्मिक किचन. हे विश्व ब्रह्मांड एक कॉस्मिक किचन आहे, आणि आपण ऑर्डर करायचं. पण ऑर्डर करताना आपलं काय नाही करायचं, काय करायचं माहित आहे. जसं आपण काय नको सांगत नाही, काय पण द्या म्हणत नाही. आणि बरं, समजा तुम्ही मेनू ऑर्डर केला, उदाहरणार्थ तुम्ही पिझ्झा ऑर्डर केला, किंवा थोडा कॉम्प्लिकेटेड मेनू सांगा, मी फार काय म्हणतात तुम्ही सांगा, काही जरा 15-20 मिनिटं 25 मिनिटं लागतील असा आयटम. ओके, सिझलर असेल आणि काय असेल सांगा ना आयटम असा ज्याला वेळ लागतो. प्रिपेअर करायला एक वेळ लागतो. काही ठिकाणी तयार असतात ना रेडी. आता आईस्क्रीमला काही फार वेळ लागत नाही, सर्व करायचं. पण काही जे तिथं तयार करावे लागतात आयटम, ओके, व्हेज बिर्याणी जरा कॉम्प्लिकेटेड आणि वेळ लागणार आयटम. त्यामुळे वेटर पण सांगतो ना 20-25 मिनिटं लागतात. येस, 20-25 मिनिटं लागतात. मग त्यावेळी आपण काय करतो ऑर्डर दिल्यावर? छान ॲम्बियन्स असतो. इमॅजिन तर करतो येणार आणि बिल कोण देणार आहे पण इमॅजिन करतो. ओके, पण आपण तिथे तो वेळ काय करतो? वेट करतो, पण आनंदाने वेट करतो. कारण आपण फक्त खायला जात नाही, घरी तर आपण खात असतो. आधी तर सेलिब्रेशन मध्ये कॉमन मेनू तेच असतं. म्हणजे आधी तर मोठी मोठी लग्न होतं, सगळे मल्टी क्युझाइन, पण आपण तो काळ चांगला एक्सपिरियन्स करतो, तो टाइम स्पेंड करतो. का आपण 5-5 मिनिटं झालं का बघायला जातो. आपण तसं करत नाही. आपण तो टाइम हेच विचारांबाबत होणं गरजेचं. इतकं सिंपल आहे विचाराचं शास्त्र. आपल्याला सोप्या गोष्टी पटतच नाही. आपल्याला कॉम्प्लिकेटेड झालं भारी झालं असं, कारण आपणच कॉम्प्लिकेटेड झालो. आपल्या साध्या गोष्टींवरचा विश्वास कमी होत चालला. आयुष्य ऍक्च्युली सुटसुटीत जगता येतं, पण
कॉम्प्लिकेटेड केल्यामुळे आपल्याला वाटतं की इतकं सोपं असू शकत नाही. मग युनिव्हर्स पण त्याला कॉम्प्लिकेट करतं. ठीक आहे, त्याला कॉम्प्लिकेटेड पद्धतीनं शिकायचं तर असं शिक. सो म्हणजे एका ठराविक वेळेत ती गोष्ट होणार असते, पण आपल्याकडे हा, आपण त्याला डिले करतो ना, डिले वाट करतो. बनण्याची आपली तेवढी ताकद ताकद नसते. सो त्यामुळं विचार करायचे तर त्याला मेनून जसं ऑर्डर करतो स्पेसिफिक पाहिजे तसं आपलं अफर्मेशन त्याला म्हणतात, विचारांचं शास्त्र आहे ते सोप्या वर्तमान काळात इज किंवा हॅव जसं इंग्लिशमध्ये वापरतो, इज म्हणजे आहे, त्या पद्धतीनं करायचं. कारण जर आपण म्हटलं की माझी तब्येत बरी होईल, माझी नाती सुधारतील, माझ्याकडे भरपूर पैसे असतील, तर तो काळ कुठला आहे? भविष्य काळ आहे. तो पोस्ट डेटेड चेक आहे. तुमच्याकडे 10 लाख रुपयाचा चेक आहे, पण त्याची 6 महिन्याच्या पुढची किंवा 3 महिन्यापुढची तारीख आहे. त्याचा उपयोग आहे का? उपयोग आहे, पण आत्ता नाही, कारण आपण त्या चेकवर डेटच पुढची टाकली आहे. तर अफर्मेशन किंवा सकारात्मक स्वयंसूचना, पॉवर स्टेटमेंट पण ज्याला म्हणू शकतो, त्या सकारात्मक शब्द पाहिजेत त्याच्यात, विथ फिलिंग पाहिजेत आणि विथ प्रेझेंट टेन्स पाहिजे, तर त्या वर्क होतात. लुईसकडे काही पैसे नव्हते सुरू, पण ती अफर्म करायची, आय एम मॅग्नेट ऑफ मनी, मनी कम्स टू मी फ्रॉम एक्सपेक्टेड अँड अनएक्सपेक्टेड सोर्सेस अँड आय प्रॉस्पर व्हेरेवर आय गो. जिथे जाते मी तिथे समृद्ध होते, मला अपेक्षित अनपेक्षित मार्गांना पैसे येतात. पण आपण म्हणतो की नाही, मी नोकरीने इथूनच पैसे येतात, ते पण आपण लिमिट करतो. आणि मी पैशाचा लोहचुंबक आहे. त्या काळी तिच्याकडे रोल्स रॉईस होती, जेवढे अमेरिकेत ठराविक लोकांकडे असायचे. मॅनिफेस्टो केला. ऑपरा विन्फ्रीच्या शोमध्ये तिचं बुक मग इंटरनॅशनल बेस्ट सेलर झालं आणि अगदी तिचं गेलं. 90% तिनं दान पण केलं. पण त्या अबंडन्समध्ये ती जगली. आणि समृद्धी म्हणजे फक्त पैशाची नाही. आज पैशानं समृद्ध लोकांची प्रथा वगैरे तर तुटवडा नाही, पण दुसरी समृद्धी आपण विसरतो ती म्हणजे पाणी. सो अफर्मेशन आपण आजपासून प्रॅक्टिस करणार आहोत. हा ऑप्शन आहे, पण त्याचा साईड इफेक्ट काही नाही आहे, त्याचं नुकसान काय होत नाही. जे नाही आहे त्याचं अफर्मेशनमध्ये रूपांतर करायचं, पण फक्त समानार्थी आणि विरुद्धार्थीसारखं नाही करायचं. त्याच्यामध्ये फिलिंग वर्ड्स, कारण फिलिंग का गरजेचं आहे? ज्यावेळी आपण फील करतो ते आपल्या म्हणतात आपल्या शरीरापर्यंत आणि आपल्या सुप्त मनापर्यंत जे आपण फील करतो